येस येस, मॅच चालू ठेवा, मॅच चालू ठेवा, पाहुण्यांचा सत्कार होत राहील. मॅच चालू होतीये. सलामीची जोडी सलामीला आपण बघतोय कुणाल पिंगळे आणि त्याच्या बरोबरीने रोहन पालांडे. आणि गोलंदाजीसाठी आला आहे तर ऋषी कर्णुक, बीड टीमचा कॅप्टन. दोन्ही टीमचे 12वे प्रतिनिधी, गोडुलीचा आलाय, बीडचा पण आलाय. दोघांचं स्वागत आहे. सन्माननीय नारायणदादा पाटील यांचं आम्ही स्वागत इथे करतोय. मी प्रशांत खांडेकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान इथे संपन्न करावा. डीप थर्डमॅनला हा चेंडू गेला. कुणालला मिळतील या चेंडूवरती धावा 2 आणि या 2 धावसंख्येने श्री दत्त घोडिवली टीमचं अकाउंट इथे ओपन होत आहे. अनिकेत सालुंके यांच्याकडून बीड टीमला शुभेच्छा आल्यात. ते केटीसी लाईव्हच्या माध्यमातून सामना एन्जॉय करतात, त्यांचं स्वागत आहे. ऋषी वेगवान बॉल, सन्मान देण्यास भाग पडलं कुणाल पिंगळेने. पॉइंटला चेंडू गेला, तिथे राज होता. एकच धाव मिळते कुणालला आणि एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय 3 धावा धावफलकावरती. जगदीश आगिवले सामना एन्जॉय करतात. ते आम्हाला म्हणतायत की यामध्ये सगळ्यात सिनियर कोण असेल तर ते दीपक पाटील आहेत, 40+ खेळाडू. फिटनेस चांगला, हा चेंडू चांगला मिड ऑफचा बाजूने लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे मारलाय, चौकार. थँक्यू थँक्यू विघ्न्या, थँक्यू. सन्मान्य चंद्रकांत, आपण सुद्धा आमच्या व्यासपीठावरती यावं, आपलं सरचे स्वागत. पाहुण्यांचं स्वागत. पाहुण्यांचं आपण स्वागत. जाऊया मॅच कडे. धावफलक पोचलाय 7 धावा. शरीराचा वेध घेणारा चेंडू, कुणाल पिंगळे धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाला असं तर परतावं लागलं असतं, परंतु प्रॉपिंग क्रीज मध्ये रोहन पालांडे पोहोचतोय. आणि रोहन पालांडे लगेच इशारा देखील करतात की धाव ही गरजेची होती का, कारण एक चौकार ऑलरेडी आला होता, परंतु स्ट्राईक हवी होती कुणाल पिंगळेला. आणि या एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय 8 धावा धावफलकावरती. जामरुंग बी ची आता बॅकग्राऊंडला चर्चा चालू असेल, कुठे चुका झाल्या, बॅटिंग ऑर्डरमध्ये चुका झाल्या का, बॉलिंग करताना चुका झाल्या का, या सगळ्या गोष्टींचा विचार त्यांना आता करावा लागेल. कारण त्या पोलची सगळ्यात मोठी टीम केलवली टीमच्या अगेन्स्ट मात्र त्यांनी नांगी टाकली. आणि हार्दिक अभिनंदन असेल केलवली संघ. हा ट्रॅकर बॉल, शरीराचा वेध, पंचांनी बाद घोषित केले. कुणाल पिंगळे याला परतावा लागेल. पहिली मोठी विकेट मिळतीये ती ओम साईराज क्रिकेट संघ बीड टीमला. डीजे खरं तर डोक्यावरती हात ठेवलाय कुणाल पिंगळेने, कारण ती धाव जर झाली नसती तर कुणाल पिंगळे नॉस्ट इंग्लंडला असता, आणि जर कुणाल पिंगळे नॉस्ट इंग्लंडला असता तर ही विकेट आलीच नसती. कुठेतरी धाव घेण्याचा मोह, जरी एक धाव मिळाली परंतु एक मोठी विकेट मिळती आहे ती बीड टीमला. धावफलक जाऊन पोचलंय ती 8 धावा धावफलकावरती. ऑन द वे बॅट्समन जायचं, याकडे तुमचं लक्ष असू द्या. तनय पिंगळे इन ॲट 3 तिसऱ्या क्रमांकावरती जातो. 29 क्रमांकाची जर्सी त्यांनी परिधान केली. तनय पिंगळे बॅटिंगसाठी घोडुली टीमकडून मैदानामध्ये दाखल होत आहे. बीडी टीम खुश असेल. एक चौकार आला ऋषी कर्णुकच्या विरोधामध्ये, तरी देखील त्याने धावा खर्च केला. ते एकूण 8, 1 विकेट मिळाली आहे. फिल्डिंगमध्ये बराचसा बदल आता करण्यात दिसेल, कारण लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानावरती. तनय पिंगळे हा लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे आणि अशा वेळेस आता दीपक कर्णुक फिल्डिंगची सजावट करतो. ऋषी स्वतः गोलंदाजी करत असताना फिल्डिंगची सजावट करतो. एक मिड विकेटला तिथे जयेशला पाठवण्यात आला आणि एक वाईडिश लॉंग ऑफ तैनात करण्यात आला आहे. फिल्डिंग मध्ये बराचसा बदल. फार वेळ घेऊ नका ऋषी, कारण 5 मिनिटाचा अवधी तुम्हाला हे प्रत्येक षटक कंप्लीट करण्यासाठी. बरोबर 20 मिनिटामध्ये 4 षटकं संपली पाहिजेत. 25 मिनिटामध्ये 5 षटकं तुम्हाला टाकायची आहेत.
फिल्डिंगमध्ये आपण जर बघितलं एक लॉंग ऑफ ठेवण्यात आला, एक मिड विकेट ठेवण्यात आला, बरोबर 38 सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करताना तुम्हाला दिसेल. चांगला बॉल भन्नाट वेगाने, षटक क्रमांक पहिलं संपुष्टात येतं ऋषीचं. पहिली विकेट मिळाली आहे ती बीडी टीमला. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलक पोहोचलोय. 8 धावा. समाधान दिसले, चर्चा करतात आपल्या टीम सोबत, फार खुश आहेत ते आज, कारण त्यांची टीम जिंकली आहे. जर आणखी एक राऊंड मारला तर मग शांताबाई ढाब्यावरती जेवण आहे संपूर्ण केलवली टीमला. त्यांच्या माध्यमातून जर्सीज देण्यात आला केलवली संघाला. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर तुम्हाला पहिलं षटक संपलंय, धावफलक पोहोचलंय. 8 धावा धावफलकावरती. गोलंदाजीसाठी आता आलाय विशाल. विशालला मात्र इन्व्हाइट केलंय या सेकंड ओव्हरमध्ये. नावंडे आणि कलोते, यानंतर मॅच असेल जय मल्हार कलोते. मयूर जाधवचा संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये दिसेल, जय मल्हार या नावाने खेळताना दिसेल. जशी 5 षटकं संपतील टॉससाठी आपण यायचं आहे. नावंडे आणि कलोते टीम, आपल्याला कोणताही पुकार नसेल, कोणताही कॉल नसेल. आपण जशी 5 षटकं संपतील टॉससाठी यायचं. चांगला फटका, स्क्वेअर कट, डीपमध्ये फिल्डर तिथे आहे, स्वीपर कव्हरला तिथे येईल, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर गोळीच्या वेगाने रोहन पालांडेच्या बॅटमधून आलाय हा दुसरा चौकार. बघा जे प्रेक्षक गॅलरीज आहेत त्यांनी बरोबर खचाखच भरल्यात. अगदी एक लॉंग ऑफला बघायला मिळते. आमच्या व्यासपीठाच्या डाव्या उजव्या बाजूला प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, पाठीमागच्या बाजूला बरेचसे प्रेक्षक आहेत. तिकडे थर्डमॅनला एक गॅलरी देण्यात आली. त्या सगळ्या गॅलरीमध्ये प्रेक्षक आणि प्रेक्षक, कारण हे पंचक्रोशी लॉटला सुरुवात झाली आहे. आपल्या परिसरामधील सगळ्या प्रेक्षकांचं मी सरपंच चषकामध्ये सरचे स्वागत करतोय. इथे चांगला फटका, हॅमर स्ट्रोक, डाऊन द ग्राउंड, गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. रोहन पालांडेच्या बापूच्या बॅटमधून आलाय षटकार. तीन षटकार जर मारले रोहन पालांड्यांनी तर 500 रुपयाचा कॅश प्राईज. जुना जाणता खेळाडू, मोस्ट सिनियर खेळाडू, कित्येक वर्ष आपण रोहन पालांडेला ॲज अ बॅट्समन बघतोय, ॲज अ मेंटॉर बघतोय, आणि आज आपल्या घोडिवली गावासाठी काय बॅटिंग करतोय. 2 चौकार, 1 षटकार. त्याला माहिती आहे बीडी टीम समोर आहे. एक चांगलं टार्गेट जर सेट झालं नाही तर आम्ही बॅकफुटला जाऊ, ते चांगलं टार्गेट सेट करतोय रोहन पालांडे. इथे खोलात टाकलेला बॉल विशाल सुखदरेचा, स्वतः बॉलर प्रशांत त्या ठिकाणी मला असं वाटते पोहोचतोय, आणि 1 धाव मिळती आहे ती रोहन पालांडेला. आणि या एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलंय 19 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नाही त्याचं पुरेपूर समाचार या षटकामध्ये गेले. परंतु रोहन पालांडेचा जर आपण विचार केला ना तर पहिल्या ओव्हरमध्ये देखील 1 चौकार रोहन बापूच्या बॅटमधून आला, आणि या षटकामध्ये 1 चौकार 1 षटकार आलाय. म्हणजे या षटकामध्ये धावा भरपूर घेण्याचा प्रयत्न जो काय होता तो मात्र यशस्वी ठरलाय. डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक स्वीपर कव्हर. जयेशला आपण बघतोय, प्रतीक शॉट एक्स्ट्रा कव्हरला बघतोय, एक पॉइंट आहे, फ्लाय स्लिप शॉट, फाईन लेग आहे. खोलात टाकलेला बॉल तनय पिंगळेसाठी. मिड विकेटच्या रिजनमध्ये वायडिश लॉंग ऑनला ऋषी कर्णुक तिथे पोहोचला. तिथे फिल्डिंग होईल तोपर्यंत मिळेल या चेंडूवरती तनय पिंगळेला ही सिंगल, आणि या सिंगलच्या बरोबरीने धावफलक पोहोचलाय 20 धावा धावफलकावरती. सुरुवातीच्या दोन्ही मॅचेस आपण लो स्कोरिंग थ्रिलर बघितल्या. अगदी प्रथम बॅटिंग करणाऱ्या टीमने जरी 40-45 धावा केल्या तरी ह्या धावा बनवणं या मैदानावरती फार कठीण आहे. परंतु ह्या आता बलाढ्य टीम आहे, 2 बलाढ्य संघामध्ये हा सामना आहे. रोहन बापूला माहिती आहे 40-45-50 धावा जरी आल्या तरी ही मॅच शेवटच्या मोमेंटपर्यंत जाईल. विशालचा वेगवान बॉल, तितकेच वेगाने उत्तर दिलंय. दीपक पाटील तिथे आहे, सोपी झेल टिपली दीपकने, आणि इथे फलंदाज होईल रोहन पालांडे बाद.
अगदी जड पावलाने डगाऊच्या दिशेने येतो, स्वतःवरती नाराज आहे, कारण जो फटका त्याला मारायचा होता मिड विकेटला तो खरं तर लॉंग ऑनला गेला, फटका फसला, एलिव्हेशन मिळालं नाही, कारण रजनी स्पर्धेत तुम्ही खेळताय, प्रॉपर टायमिंग नव्हतं. आणि त्याचं कारण की काय, रोहन पलांडे बाद झाला, सुंदर बॅटिंग त्याची चालू होती, एक डावाला आकार देण्याचं काम केलं, परंतु आणखी एक मोस्ट सिनियर खेळाडू अभय पिंगळे बॅटिंगसाठी मैदानामध्ये रवाना झाला आहे. नेहमीच आपण मुन्ना पिंगळे आणि अभय पिंगळेला ॲज अ ओपनर सलामीच्या जोडीमध्ये बघायचो, परंतु कुठेतरी प्रॅक्टिस, सराव, बरेचसे यंगस्टर्स तुम्हाला या टीममध्ये बघायला मिळाले. त्याचं कारण की काय, आता 4थ्या क्रमांकावरती अभय पिंगळे बॅटिंगसाठी आला आहे. तनय पिंगळे, अभय पिंगळे या दोघांवरती आता फार मोठी जबाबदारी असेल, धावसंख्येला 40-45 यापर्यंत पोहोचवण्याची. ते काम करेल का अभय पिंगळे? आणि अभय पिंगळेकडे ते सगळे स्ट्रोक आहेत, 360 मध्ये फटके खेळण्याची ताकद त्या खेळाडूकडे आहे. जरी मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती फार मोठी आहे. आणि जर आपण 4-5 वर्ष जर मागे गेलो ना, तर अभय पिंगळे एक मोठं नाव या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या पंचक्रोशीमध्ये बघायला मिळायचं. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी उसळी कमी घेतली चेंडूने, विशाल सुखदरेचा चांगला बॉल बघायला मिळाला. जरूर एक षटकार, एक चौकार त्याच्या विरोधामध्ये आला, तरी शेवट त्याने गोड केलाय. 2 षटकं संपलीत, 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचलाय 20 धावा 10च्या सरासरीने. KTC लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा अगदी जगभरामध्ये पोहोचवली जाते 2 कॅमेरा सहित. बघा रस्त्यावरती बऱ्याचशा वाहनांची तिथे गर्दी झाली आहे. जे वाहने तुम्ही पार्क केलेत व्यवस्थित पार्क करा, कोणताही अडथळा कोणत्याही वाहनाला होणार नाही याची आपण दक्षता घ्या, काळजी घ्या. जी एंट्री आहे या मैदानावरती येण्याची ती प्लीज ब्लॉक करू नका, प्रत्येकालाच मैदानावरती यायचं आहे. मागे जागा आहे व्यासपीठाच्या मागे, बरोबर मोठ्या व्यासपीठाच्या आमच्या मागे जागा आहे भरपूर वाहने पार्क करण्यासाठी, आपण मागे ती पार्क करू शकता. एंट्रीच्या ठिकाणी कोणतेही वाहन पार्क होणार नाही याची काळजी सगळ्या आयोजकांना करतोय मी, की आपण तिथे बघा जरा, कारण ती एंट्री थोडीशी ब्लॉक झाली. 2 षटकं संपली, धाव फलक पोहोचले 20 वरती. ऋषी आलाय पुनश बॉलिंग मार्कवरती. 3ऱ्या ओव्हरमध्ये आपण ऋषीला बघतोय, स्वतः कोटामधील हे 2रं षटक आहे. फिल्डिंगचे रिस्ट्रिक्शन देखील संपलेत संपूर्णतः. 5 सीमारक्षक तटीय सकलच्या बाहेर आणि तनय पिंगळे यंगस्टर वर्सेस यंगस्टर ही लढत. वेगवान बॉल, फुल टॉस बॉल, स्वीपर कव्हरला फिल्डर तिथे जयेश आहे. एकच धावेतून मिळते, दुसरीचा प्रयत्न होते परंतु मिळणार नाहीये. एकच धाव मिळते आणि या एका धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल 21 धावा. ओम साईराज बीड आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रीदत्त घोडिवली. मला असं घोडिवलीच्या स्पर्धेमध्ये हा सामना झाला होता, त्यामध्ये बीड संघ मला असं वाटतं जिंकला. परंतु या मॅचमध्ये काय घडेल, तो वस्पा, तो घरच्या मैदानावरती पराभूत झालेला तो वस्पा, ते रिव्हेंज या मॅचमध्ये घेईल का घोडिवली संघ, हे पाहणं फार गरजेचं असेल. ऋषी कर्णुक, लोवर फुल टॉस बॉल, ब्लॉकहोलला टाकलेला बॉल, स्वतः गोलंदाज तिथे पोहोचला, अगदी वेगाने त्याने थ्रो केला प्रशांतच्या हातामध्ये, परंतु एक धाव कंप्लीट होते. मिल्टी आबाईला एक सिंगल आणि या सिंगलच्या बरोबरीने धाव फलक जाऊन पोहोचताय 22 धावा धाव फलकावरती. 22 धावा धाव फलकावरती पाहुण्यांची मांदियाळी या व्यासपीठावरती अगदी सुरुवातीपासूनच. सरपंच चषकाचं आयोजन गावदेवी क्रिकेट संघ जांभरुंग, आई एकवेरा क्रिकेट संघ जांभरुंग आणि अष्टविनायक मंडप डेकोरेटर्स जांभरुंग आयोजित सरपंच चषक आपण एन्जॉय करतोय. प्रेक्षक गॅलरीज, भव्य दिव्य व्यासपीठ, अगदी 30 सर्कलच्या बाहेर जी LED लाईन आपण बघतोय, मोठं आयोजन. इथे चांगला फटका ऑन साइडला, स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या गॅप मध्ये आलाय, सीमा रेषेच्या पलीकडे चेंडू, पंचांचा इशारा, हा चौकार. त्याचेच बंधू छोटे विघ्नेश तांडेल डीजे ऑपरेटिंग करतात. नयन तांडेल, साहिल तांडेल, विघ्नेश तांडेल, भाविक तांडेल यांनी फार मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. एका दिवसामध्ये हे सगळं काही उभं केलं त्यांनी, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. उर्पिच बॉल, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट आणि लॉंग ऑन मध्ये दीपक पाटील तिथे आहे. लॉंग ऑनला एकच धाव मिळते येते तनय पिंगळे आणि एका धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचतोय 27 धावा धाव फलकावरती.
या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्यात ऋषीने. पहिल्या षटकामध्ये देखील त्याने धावा 8 खर्च केल्या. विशालवरती आक्रमण चढवलं, 12 धावा त्याने खर्च केले. एक षटकार एक चौकार त्याच्या विरोधामध्ये आला. परंतु अजूनही 2 षटकं पेंडिंग आहेत. या 2 षटकांमध्ये ॲक्सेलरेशनवरती ताव द्यावा लागेल श्री दत्त घोडिवली टीमला. ऋषीचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, अँगल चेंज केला होता बॅटचा, अगदी स्वीपर कव्हरला मारण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरतोय अभय पिंगळेचा. जर तुम्ही 4-5 वर्ष आधी गेले असते हे फटके तो लिलया मारत होता. हे फटके इझिली ठोकत होता. आपल्या पंचक्रोशीमध्ये हा एकमेव फलंदाज होता, तो इझिली फटके खेचायचा. परंतु आता कुठेतरी मी म्हणेन वर्ष बदलली, यंगस्टरचा जमाना आला आणि असं कारण आहे की फटके फसतायत. इथे सन्मान देण्यास भाग पडलं. ब्लॉक कोलचा बॉल अगदी मिड विकेटच्या गॅपमध्ये. तिथे दीपक पाटील थोडीशी मिसफील्ड करतोय. बॅकअप देखील होतं परंतु तिथे देखील जयकडून मिसफील्ड झाली. परंतु अंतिम क्षणी विशाल तिथे पोहोचलाय. 2 धावा मिळतील त्या अभय पिंगळेला आणि या 2 धावसंख्येने 3 षटकांचा खेळ समाप्त होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय 29 धावा धाव फलकावरती. पाण्याची गरज भासली तर तुमचाच खेळाडू तिथे पाणी घेऊन जाईल याची आपण नोंद घ्या. येस येस, पाणी पाणी घेऊन जा बीड. बघा नेक्स्ट मॅचमध्ये जसं पाणी लागेल ना, तुमचे मॅचच्या अगोदर एक एक बॉटल तुम्ही भरा. पाठीराखे जे खेळाडू आहेत, अन्य खेळाडू आहेत, एक एक बॉटल भरा आणि ते पाणी घेऊन तुम्हाला जायचं याची आपण नोंद घ्या. कोणतेही आयोजक तिथे पाणी घेऊन जाणार आहे. पाण्याची व्यवस्था मी पूर्तता केली आहे, परंतु पाणी घेऊन जाण्याचं काम हे तुमचं आहे. याकडे लक्ष असू दे. तुमचं 12वा प्लेयर जे आहेत ते खाली गेले तरी चालतील. तुमचा 14वा 15वा खेळाडू तो गेला तरी चालेल, पाठीराखा गेला तरी चालेल, परंतु गणवेशामध्ये पाहिजे. कारण ही लाईव्ह स्पर्धा आहे. कोणतीही हाफ चड्डीमध्ये तुम्ही कोणताही प्लेयर पाठवू नका. मयूर शेगट महाराष्ट्र पोलीस यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे की आपण सुद्धा आमच्या व्यासपीठावरती यावं. रायगड पोलीस निलेश कर्णूक यांना विनंती आहे की आपण सुद्धा आमच्या व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. जशी 5 षटकं संपतील मी कॉल करतोय नावंडी टीम आणि जय मल्हार कलोते टीम की आपण टॉससाठी यायचं आहे. नेक्स्ट मॅचमध्ये एक मोठी लढत तुम्हाला बघायला मिळेल. राजा आगिवले, बंटी हाडप, विकी टवळे, त्यानंतर करण ठोंबरे त्यांच्या विरोधामध्ये एका बाजूला मल्हार जाधव, त्यानंतर त्याची सगळी फौज कलोते गावाची तुम्हाला बघायला मिळेल. विजय सावंत तुम्हाला खेळताना दिसेल. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया दोन्ही टीमला, कलोते आणि नावंडी टीमला. बरेचसे सपोर्टर्स या ठिकाणी आले, त्या सगळ्यांचं मनापासून आपण स्वागत इथे करतोय. गोलंदाजीसाठी आता आलाय लेफ्ट हँडेड बॉलर राजला मात्र इथे इन्व्हाइट केलं, परंतु बॅटिंग पॉवर प्ले मला असं वाटतं घेण्यात आलाय या 4थ्या ओव्हरमध्ये. कारण 3 ओव्हरमध्ये जर तुम्ही घेतला नाही मग आपोआपच तुम्हाला 4थ्या ओव्हरमध्ये तो अप्लाय केला जातो, तो लादला जातो. आणि 4थ्या षटकामध्ये लेफ्ट हँडेड बॉलर मात्र इथे बॅटिंग पॉवर प्लेमध्ये आलाय. एक मिड विकेट स्क्वेअर लेग आहे, एक लॉंग ऑन आहे, एक डीप वाडिश लॉंग ऑफ आहे जो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. ऋषी कर्णुकला आपण बघतोय, जय मिड ऑफला आपण बघतोय. चांगला बॉल आडव्या बाटने, तिथे वाडिश लॉंग ऑनला दीपक कर्णुक धावला असं वाटलं, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चौकार. सिलेक्शन बघायला मिळाला. कारण जर फिल्डिंगचा जर आपण एकंदरीत विचार केला, ऋषिकने स्क्वेअर लेग लावला होता, एक लॉंग ऑन लावला होता आणि एक शॉर्ट मिड विकेट लावला होता. ते शॉर्ट मिड विकेटच्या गॅपमधून हा डीप मिड विकेटला आलाय चौकार. धाव फलक पोचलाय 33 धावा 33. उद्या साहिल एरुणकरचं समालोचन तुम्हाला ऐकण्यास मिळेल. परवा प्रवीणजी दुगाडे यांचं समालोचन तुम्हाला ऐकायला मिळेल आणि 4थ्या दिवशी बाबू शहा यांचं समालोचन तुम्हाला या
कॉमेंट्री बॉक्समधून ऐकायला मिळेल, मजा येईल. मोठं आयोजन आहे, मोठे समालोचक तुम्हाला दिसतील. परंतु हा फटका ऋषी कर्णुक बघत राहिला. चेंडू गेलाय. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे तनय पिंगळेच्या बॅटमधून षटकार. $39 39 धावा धाव फलकावरती येत आहेत त्या श्रीदत्त घोडिवली टीमच्या. तनय पिंगळे नावाचं वादळ या मैदानावरती. हेच चित्र आहे ना, एका बाजूला सिनियर, दुसऱ्या बाजूला ज्युनियर, आणि ज्युनियरला अगदी मी म्हणेन मोलाचं सहकार्य देऊन, सिनियर प्लेअरकडून एक चांगलं कानमंत्र देऊन ज्युनियर खेळाडू डावाला पुढे घेऊन जाण्याचं काम करतोय तनय पिंगळेच्या स्वरूपात. धाव फलक पोचलंय 39 धावा धाव फलकावरती. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके, एक चौकार आलाय, एक षटकार आला. आणि क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना की लेफ्टीच्या विरोधामध्ये लेफ्टी आला ना मग तो मारच पडतो. फुलटॉस बॉल. खरं तर फटका कनेक्ट झाला असता तर हा देखील सीमारेषेच्या पलीकडे गेला असता, परंतु मिस टायमिंग बघायला मिळाला. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये तिथे. अभय पिंगळे सांगतोय शांत बस, शांत उभा राहा, एखादा बॉल आणखी खराब मिळेल. हे सगळ्या गोष्टी सिनियर खेळाडूकडून असणं येणं फार गरजेचं आहे. डॉट बॉल आलाय बऱ्याचशा वेळानंतर. उर्पिच बॉल चेस करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा आता येणं अपेक्षित असेल. पंचांचा येईल व्हाईट बॉलचा इशारा. मागचा डॉट बॉल आता भरून काढण्याचं काम झाले घोडिवली टीमच्या बाजूने. 1+1 2 धावा मिळतील या 2 धावा संख्येने. एकूण धावा 40. 40 धावा. इथे आडव्या पाटने बाहेरची कडा लागली गलीमध्ये, तिथे फिल्डर आहे. एकच धाव मिळते ती तनय पिंगळेला. आता लाईन अँड लेंथ वरती कॉन्सन्ट्रेट केलंय. खरं तर ऋषी कर्णिकने राजला ज्यावेळेस इन्व्हाइट केलं त्यावेळेस मोठा प्रश्नचिन्ह होता, कारण तनय पिंगळे लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानावरती होता. अशा वेळेस हा गोलंदाजाचा वापर करणं खरं तर गरजेचं होतं, कारण प्रतीक पाटील सारखा एक चांगला गोलंदाज या टीमकडे, जयेश सारखा एक चांगला गोलंदाज या टीमकडे. अशा वेळेस राजचा वापर करणं हे कुठेतरी जोखमीचं होऊ शकलं असतं, कारण सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आलेत. त्यानंतर थोडंसं कमबॅक. जयेश चांगलं कमबॅक, राजने चांगलं कमबॅक केलं या मॅचमध्ये. धावफलक पोचलंय ते एकूण 41 धावा 41. अजूनही एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. ऋषी फिल्डिंगमध्ये चेंजेस करतोय. प्रतीक जो शॉट मिड विकेटच्या दिशेने होता तो आता मिड ऑफच्या दिशेने येतोय, मिड ऑनच्या दिशेने येतोय. राज लेफ्टीच्या विरोधामध्ये रायटी, हे समीकरण या मॅच मधलं. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. अवंतरची आणखी एक सिंगल ॲड होते. टाळ्या वाजल्या जातात. खरं तर डगआउटमध्ये घोडिवली टीमच्या एक धाव क्रिकेटमध्ये महत्त्वाची आहे. आणि या एका धावा संख्येने धाव फलक पोचलाय 42 धावा. चौथं षटक मार्गस्थ असताना 42 धावा धाव फलकावरती. या षटकामध्ये थोडासा मार पडलाय राजला. इथे स्लोअर वन टाकण्यात आला होता, थोडंसं मिसफिल्ड झाली प्रशांत कडून. तिथे पाठीमागच्या दिशेने देखील मिसफिल्ड बघायला मिळते. एकच धाव मिळेल अभयला. आणि या एका धाव संख्येने अगदी आपण बघतोय पंचांचा बाईचा इशारा आला. जर अडवण्यात आला असता तर कोणतीही धाव नव्हती. चांगला चेंडू टाकला होता राजने, परंतु एका धाव संख्येने धाव फलक जाऊन पोचतोय 43 धावा 43. 43 धावा धाव फलकावरती बघायला मिळत आहेत. दीपक कर्णुक, ऋषी कर्णुक, जयेश, विशाल, प्रशांत, प्रतीक हे सगळे सिनियर खेळाडू. हरेश चंदने सामना एन्जॉय करतात. नैनेश पाठारे सामना एन्जॉय करतात. चांगला बॉल बघायला मिळाला आणि यष्ट्यांच्या मागे कॅच देखील प्रशांतने कंप्लीट केले. आणि तनय पिंगळे एक मोठं नाव इथे मैदानाच्या बाहेर येतं. एक मोठी विकेट मिळते ओम साईराज क्रिकेट संघ बीडी टीमला. अमर पवार बॅटिंगसाठी होते. धावा झाल्यात त्या 43 43. 43 धावा. षटक क्रमांक संपलाय ते 4थं. अजूनही एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. अमर पवार एक हार्ड हिटर फलंदाज,
मैदानामध्ये बॅटिंगसाठी जातोय. कमी बोलामध्ये जास्त धावा बनवणं हेच काम अमर पवारचं कित्येक वर्ष राहिलंय. मोठमोठे फटके मारण्यामध्ये तो विश्वास ठेवतो. हे सगळे स्लॉग हिटिंगचे फलंदाज आहेत. अमर पवार त्यामधलाच एक. मोठे फटके मारण्यामध्ये माहीर. आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये आलाय तो दीपक पाटील. दीपक पाटील शेवटचा षटक घेऊन आला. एक मोस्ट सिनियर खेळाडू. नुकताच 40+ ची प्रीमियर लीग जी कर्जत, खालापूर आणि सुधागडची पार पडली. प्रत्येक विकेटसाठी 100चा कॅश प्राईज आहे. जनार्दनजी सालुंके साहेबांकडून दीपक पाटीलसाठी बरेचसे फॅन फॉलोवर त्याच्या आहेत. निलेश हडप यांना विनंती आहे की आपण सुद्धा आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थान पंडावा. निलेश हडप, कारण यानंतर नावंडे टीमची मॅच आहे. बरेचसे मान्यवर नावंडेकडून जर आले असेल मी त्यांना विनंती करतो की आपण या आमच्या व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. दीपक पाटील इथे आडवा पाटणे खेळण्याचा प्रयत्न, विकेट मिळू शकते. जय चेंडू खाली आलाय आणि पहिलाच बॉल वरती मात्र विकेट मिळवली आणि जनार्दनजी सालुंके साहेबांचं 100चं ATM मधून मायनस. पहिल्याच बॉल वरती विकेट मिळवले. खरं तर भरपूर ऑप्शन होते ऋषी कर्णूकडे. जयचा ऑप्शन होता, त्यानंतर विशाल प्रतीकचा ऑप्शन होता, परंतु अशा वेळेस दीपक पाटील स्वतः ॲज मोस्ट सिनियर खेळाडू आला आणि सुरुवात त्याने चांगली केली. आता बॅटिंगसाठी गेला आहे तो विनय. विनय लेफ्ट हँडेड बॅट्समन. विनय देखील एक हार्ड हिटर फलंदाज आहे. गोडिवली टीमकडून 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारण्याचा विक्रम या मैदानावरती त्याचा आहे. आणि दीपक पाटील हा देखील तितकाच चांगला गोलंदाज आहे. अमर पवार यांच्याकडून यांनी जर षटकार मारला तर श्रीकांत हडप यांच्याकडून 500चं कॅश प्राईज. इथे चांगला फटका आडव्या बॅटने लॉंगॉनच्या दिशेने. विशाल तिथे आहे. एकच धाव मिळेल विनयला या चेंडूवरती. या एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोचेल ते एकूण धावा 44. या षटकामध्ये फक्त एकच धाव खर्च केली. 2 चेंडूचा खेळ संपला. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि दीपक पाटीलला माहिती आहे 50 पेक्षा जास्त धावा जर आल्या तर मग डोकेदुखी होऊ शकते या सामन्यामध्ये. बरोबर 50 पेक्षा आतमध्ये कसं रोखता येईल या मॅचमध्ये हे करणं, तशी गोलंदाजी होणं या मॅचमध्ये बीड टीमकडून फार गरजेचं आहे. दीपक पाटील पुनश्च सय्यद. इथे चांगला फटका अमर पवारच्या बॅट मधून आलाय. मी मगाशीच उल्लेख केला की हा फटका अगदी तडाके बंद होता आणि गेला सीमारेषेच्या पलीकडे षटकार. त्याच वेळेस मी म्हटलो की कमी चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा, मोठमोठे फटके मारण्यामध्ये विश्वास ठेवतो आणि 50 धावा धावफलकावरती येत आहेत. आडव्या बॅटने चांगला फटका आहे. पाठीमागच्या दिशेने शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून डीप फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. आणखी एक चांगला फटका अमर पवारच्या बॅटमधून चौकार. जी हडप साहेबांकडून प्रत्येक षटकारासाठी अमर पवारच्या 500चं कॅश प्राईज आहे. हे षटक जसं संपेल मी जय मल्हार कलोते आणि नावंडे टीमला विनंती करतो की आपण टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. तुम्हाला कोणताही कॉल नसेल, जसे 5 षटकं संपतील आपण आपला कॅप्टन आमच्या टॉस बॉक्समध्ये पाठवायचं आहे. कारण इनिंग ब्रेकमध्येच आम्ही टॉस करणार आहोत याची आपण नोंद घ्या. श्रीकांत हडप यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या, कारण 500चं कॅश प्राईज त्यांचा मायनस झालाय. आडव्या बॅटने चांगला फटका. वॅकंट एरिया आहे तिथेच आलाय. अजून एक चौकार.
58 धावा, 58, 58 धावा धावफलकावरती. असं वाटलं 50 पेक्षा कमी धावा होत आहेत की काय श्रीदत्त घोडिवली टीमच्या, परंतु अमर पवार सारखा एक मोठं नाव, अमर पवार नावाचं वादळ मैदानावरती आला, जो मोठे फटके मारण्यामध्ये विश्वास ठेवतो. तो त्याने एक षटकार 2 चौकार मारलेत आणि या डावाला आता आकार देण्याचं काम, मी म्हणेन आकार नाही ते एक चांगलं टार्गेट सेट करण्याचं काम केलंय ते घोडिवली टीमसाठी. जय मल्हार कलोते आणि नावंडे टीम आपण टॉससाठी या. आडवा पाटणे खेळण्याचा प्रयत्न, पाठीमागच्या दिशेने थोडीशी मिसफील्ड बघायला मिळाली, सिंगल मिळतीये ती अमर पवारला या चेंडूवरती आणि सिंगल वरती समाधान तो मानतोय. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 षटकांच्या अंती धाव फलक जाऊन पोहोचलाय. ते एकूण 59 धावा, 60 धावा संख्येचं टार्गेट सेट केलंय 30 बॉलमध्ये ओम साई राज क्रिकेट संघ बीड टीम समोर. चला नावंडी टीम आणि विजय आपला कॅप्टन आपण पाठवा, विजय सावंत. जय मल्हार कलोते टीम आपण टॉससाठी या लगेच. आमचे सुदर्शन आम्हाला दिसत आहेत, त्यांचं स्वागत आहे. त्यानंतर आमचे मल्हार जाधव हे देखील दिसतात आम्हाला, त्यांचं देखील मनापासून स्वागत. पाठीराखे जर आले असतील तर मी त्यांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावरती या. कलोते टीमचा कॅप्टन विजय सावंत इथे आलाय. मी विकेट टवळेला विनंती करतो की आपण सुद्धा आमच्या व्यासपीठावरती या. टॉस आपण इथे करणार आहोत, इनिंग ब्रेकमध्येच आपण टॉस करू. सो आपल्याला विनंती आहे की आपण लगेचच टॉससाठी या. त्या मॅच नंतर तुम्हाला एक मोठी लढत आणखी बघायला मिळेल. यानंतर तुम्हाला सासगाव आणि खरवई हा सामना तिसरा बघायला मिळेल आणि नंतर महड आणि गावदेवी जामरुंग हा चौथा सामना बघायला मिळेल. सगळ्या पंचक्रोशीच्या टीम्स. चला नावंडी टीम आपण टॉससाठी या, कारण कलोते टीमचा कॅप्टन दिलेल्या वेळेमध्ये इथे उपस्थित झालाय. नावंडी टीम करण या आपण लगेचच. यस, करण देखील येतोय. मी विनंती करतोय, मी संतोषजी जोरकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा आणि तिथे सूरजजी केदारे यांना देखील विनंती करतो की आपण सुद्धा जा. दोघांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करणार आहोत. सूरजजी केदारे आणि संतोषजी जोरकर यांना विनंती आहे की आपण टॉससाठी जावं आणि कॅमेरामॅनला विनंती आहे की आपण जरा कॅमेरा, आम्ही वारंवार बोलणार नाही, आपोआपच तुम्ही कॅमेरा टॉस बॉक्स इथं आणा. जशी इनिंग ब्रेक संपेल तुमचा कॅमेरा व्यासपीठावरती येणं गरजेचं आहे. अजिंक्य पवार यांची वाहिनी KTC लाईव्ह. फलंदाज पाठवा, फलंदाज पाठवा लगेचच. टॉस केला जाईल तिथे नावंडे आणि कलोते टीम दरम्यान. व्यासपीठावरती आपण बघतोय संतोषजी जोरकर, सूरजजी केदारी, जामरुंगचे खजिनदार अमोल पाटील, ते या स्पर्धेचे खजिनदार आहेत, व्यवस्थापक आहेत. सगळी जबाबदारी मात्र प्रशांतजी खांडेकर यांनी अमोल पाटीलवरती टाकली आहे आणि नियम व अटी तिथे सांगत असताना, कारण मोठं ज्यावेळेस आयोजन असतं मग टर्म अँड कंडिशन आपोआपच येतात, त्या सगळ्याची पूर्तता करत असताना अमोल पाटील तुम्हाला चौथ्या सामन्यामध्ये बघायला मिळेल. अमोल पाटील आमच्या व्यासपीठावरती येत आहेत. जाऊया मॅचकडे. जी मागची जाऊया मॅचकडे. सगळ्या प्रेक्षकांचा आपण मनापासून स्वागत करूया. आदरणीय शिल्पा प्रशांतजी खांडेकर आणि प्रशांतजी खांडेकर यांच्या मान्यतेने साकारण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये गावदेवी क्रिकेट संघ जामरुंग, आई एकविरा क्रिकेट संघ जामरुंग, अष्टविनायक मंडप डेकोरेटर जामरुंग, सरपंच चषक 2025 मध्ये सलामीची जोडी ऋषी कर्णुक आणि दीपक पाटील आणि बॉलिंगसाठी आला आहे
तो तनय पिंगळे, वेगाचा बादशाह. यावर्षी व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट देखील हा खेळाडू खेळलाय. चांगला बॉल, स्टँडर्ड कव्हर ड्राईव्ह. परत लॉंग ऑफला फिल्डर आहे. एकच धाव इथे मिळतीये. जशी फिल्डिंग तसे बॉल तुम्हाला तनयचे बघायला मिळतात. आणि यावर्षी खलापूर प्रीमियर लीगमध्ये देखील चांगला परफॉर्मन्स या खेळाडूचा राहिला आहे. यावर्षी व्यावसायिक दर्जाचं लोणावळा ठिकाणी जाऊन व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट या खेळाडूने खेळलं आहे. आपल्या पंचकृषीमधील एक उभारता सितारा मागच्या 2 वर्षामध्ये उदयास आला आहे. तो तनय पिंगळे सुंदर सुरुवात करून देतोय श्री दत्त घोडुली टीमसाठी. पॅडी असेल, पॅडेलवरती देखील नजरा असतील. त्यानंतर रोहन बापू, विनय देखील या टीमकडे आहे ॲज बॉलर. इथे स्क्वेअर कटचा फटका, शॉट एक्स्ट्रा कव्हरला. अभय पिंगळे तिथे आहे, वेगाने चेंडूवरती आला. एक चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. कोणतीही धाव दिली नाहीये. डॉट बॉल मात्र खेलपट्टीवरती बघायला मिळतोय. टार्गेट 60 धाव संख्येचं टार्गेट. 30 बॉल 60 प्रति षटकामागे 12ची धावगती. असं वाटलं 50 पेक्षा कमी धावा चेस करेल बीड संघ. बरं धावा वाढल्यात आणि प्रेशर देखील आलंय. इथे फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे गेलाय. चेंडू दीपक पाटीलच्या बॅटमधून षटकार. षटकार मात्र येतो आणि धावफलक पोहोचले 7 धावा धावफलकावरती. दीपक पाटील अशीच फटकेबाजी करावी लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला तनय पिंगळेला देखील कमबॅक करण्याची गरज आहे. कारण 12ची सरासरी आहे. 10 पेक्षा जास्त धावा प्रति षटकामागे आल्या तर मग हा सामना सोपा होऊन बसेल. परंतु 10 पेक्षा कमी जो गोलंदाज या मैदानावरती या मॅच मध्ये देईल तो मी म्हणेन सरस ठरेल अपोजिशन टीमवरती. ऋषी कर्णुक वरती प्रेशर थोडंसं कमी द्यावं लागेल या मॅच मध्ये. कारण चेसिंग करत असताना दोन्ही बाजूने बॅटिंग होणं चांगली फार गरजेचं असतं. आडवा बाटणे, चांगला फटका, स्लोअर होण्याचा पीक केला. गेला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा येतोय, षटकार. पंचांचा इशारा तिसऱ्या पंचांचा आहे. चेक केलं जाईल. चेक केलं जाईल. स्वीपर कव्हरला काय फटका खेळण्यात आला होता. बॅकफुटला गेले. अगदी पॉपिंग क्रीजचा पुरेपूर वापर केला. प्रॉपर टायमिंग, स्ट्रोक. आणि आता चेक केलं जाते हा षटकार आहे की चौकार आहे. KTC लाईव्हच्या माध्यमातून चेक केलं जाते. कारण प्रत्येक धाव या शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये महत्वाची आहे. चेक केलं जाते KTC लाईव्हच्या माध्यमातून. खूप सुंदर क्लिअरिटी आणि षटकार. 6 धावा मिळतात दीपक कर्णुकला, दीपक पाटील. आणि या 6 धावा संख्येने धावफलक पोहोचलंय. 13 धावा धावफलकावरती. काल रात्री ज्यावेळेस बरेचसे खेळाडू या मैदानावरती होते त्यावेळी चर्चा चालू होती की ऑफसाईडला षटकार कोण मारेल. आणि हा पहिला मान मिळालाय दीपक पाटीलला. काल अमोल पाटीलची चर्चा होती की रजनी स्पर्धेमध्ये अमोल पाटीलने कव्हरला षटकार मारला होता. आज दीपक पाटीलने हा षटकार मारून दाखवलाय. धावफलक 13 वरती पोहोचलाय. आडवा बाटणे हुक करण्याचा प्रयत्न, थोडासा अतिरिक्त बाउन्स चेडूने घेतला. तनय पिंगळेचं एक चांगलं कमबॅक या मॅच मध्ये होत असताना परंतु दीपक पाटीलने आपला अनुभव दाखवलाय. एका बाजूला यंगस्टर, दुसऱ्या बाजूला मोस्ट सिनियर खेळाडू संतोषजी जोरकर आणि आमचे सूरजजी केदारी साहेब मॅच एन्जॉय करतात. जवळचे मित्र दीपक पाटील यांचे. आणि ओल्ड इज गोल्ड. इथे स्क्वेअर कटचा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु यंगस्टर थोडासा हवी होत असताना षटकार मारल्यानंतर 2 सलगचे डॉट बॉल काढलेत. परंतु इथे जर दोन जर सिंगल डबल आले असं तरी चाललं असतं. परंतु पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय
13 धावा धावफलकावरती. 12ची सरासरी राखायची आहे. 13 धावा धावफलकावरती प्रति षटकामागे 12ची धावगती आहे. कारण 30 बॉल 60 हे समीकरण या मॅच मधलं जिंकण्यासाठी प्रति षटकामागे 12 धावा बनवायचे. अशा वेळेस 13 आल्यात आणि थोडीशी तिथे चर्चा देखील चालू आहे आता कोणत्या गोलंदाजाला इन्व्हाइट करता येईल, कोणत्या गोलंदाजाचा वापर करता येईल. कारण 2-3 लेफ्टी गोलंदाज या टीमकडे. एक पॅडी आहे, एक तनय पिंगलेचं नुकताच षटक तुम्ही बघितलं. विनय गोलंदाज हे लेफ्टी आहे. कुणाल देखील षटक टाकू शकतो. रोहन पालांडे देखील षटक टाकू शकतो. अंकुशजी पिंगळे घोडिवलीचे आमचे यांना विनंती आहे की आपण सुद्धा आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थान व्हा. आपलं सरपंच चषकामध्ये सहर्ष स्वागत. एक षटक संपलंय, धावफलक पोचलंय. 13 धावा धावफलकावरती. सुरुवात तर दमदार झाली आहे बीड टीमची. सलामीच्या जोडीने एक चांगला स्टार्ट दिलाय बीड संघाला. 12ची सरासरी राखायची. 13 धावा आल्यात. या षटकामध्ये देखील असंच धावला. 25 पेक्षा जास्त धावा जरी आल्या तरी मी म्हणेन मॅच बॅलन्स असेल. कारण 5 ओव्हरमध्ये 60 धावा बनवू शकतात. परंतु ज्यावेळेस 10 पेक्षा जास्त सरासरी असते त्यावेळेस गोलंदाजीच्या टीमला देखील चान्सेस फार मोठे असतात मॅच जिंकण्याचे. प्रेक्षकांची गर्दी अगदी मैदानाच्या चारही बाजूला सभोवती आपण बघतोय. पाटील बाबांचं हे भव्य दिव्य मैदान. या मैदानाचे मालक सुनीलजी पाटील यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया की खूप सुंदर आम्हाला जागा या स्पर्धेसाठी त्यांनी उपलब्ध करून दिले. त्यांचं मनापासून स्वागत. पंढरी पवार आलाय. लोअर फुलटॉस बॉल, सोप्पा झेल, कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. लेझी क्रिकेट बघायला मिळालं. स्वतःवरती नाराज आहे, डोक्यावरती त्यांनी हात लावला. त्याला माहिती आहे या मॅचची सगळ्यात मोठी विकेट. ऋषी कर्णुक बॅक टू द डगआउट. ऋषी कर्णुक बाद होते. आता त्याच्या जागेवरती जातोय जय. जयला मात्र 3ऱ्या क्रमांकाच्या पोझिशनला पाठवण्यात आले. ज्यावेळेस डेची स्पर्धा झाली होती ना त्यावेळेस एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या जयने याच मैदानावरती घेतला होता. ती इनिंग त्याला आता आठवावी लागेल. अगदी कमी बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा, षटकारांची आतिषबाजी या खेळाडूने केली आणि तशी इनिंग जर इथे खेळली तर सहजरित्या मैदानामध्ये बीड संघ तुम्हाला विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसेल. परंतु पॅडी हा असा गोलंदाज आहे, एका षटकामागे सगळ्यात कमी धावा देण्याचा विक्रम या गोलंदाजाच्या नावावरती आहे. ॲज अ रजनी स्पर्धेमध्ये चांगल्या विकेट्स तो घेत असतो नेहमीच ॲज अ बॉलर. आणि घोडिवली गावासाठी सुरुवात तो अप्रतिम करतोय. आता बॅटिंगसाठी गेलाय जय. धावफलक पोचलोय. 13 धावा धावफलकावरती. एक विकेट मिळाली आहे पॅडीला. पंढरी पवार पीपी. चांगला बॉल आडव्या बॅटने जयच्या बॅटमधून स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे आलाय. हा चौकार. स्क्वेअर लेगला चौकार. धावफलक पोचेल 17 वरती. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 17 धावा. पहिल्या बॉलवरती आली विकेट, त्यानंतर आला चौकार. विकेट मिळाली ऋषी कर्णुकची. जरी तरी देखील डावाला पुढे घेऊन जाण्याचं काम करतोय जय. जयकडे तिथे क्षमता आहे आणि हे मैदान त्याच्यासाठी फार लकी आहे. पिच बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अगोदर चौकार, त्यानंतर ही सिंगल घेण्याचा प्रयत्न त्याचे सफल ठरतात. त्या सिंगलच्या बरोबरीने धावफलक जाऊन पोहोचेल. 18 धावा धावफलकावरती. 18 धावा धावफलकावरती येत आहेत. या मॅचमध्ये दीपक कर्णुकवरती सगळ्यांच्या नजरा असतील. दीपक कर्णुक जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत विजयाच्या अपेक्षा करू शकतो ओम साईराज क्रिकेट संघ बीड संघ दीपक कर्णुक कडून. फार वर्षाचा अनुभव. मगाशी संतोष जोरकर यांनी सांगितलं की ओल्ड इज गोल्ड. ते गोल्ड का असतं ना, हे जर साबित करायचं असेल तर शेवटच्या मोमेंटपर्यंत, शेवटच्या षटकापर्यंत बॅटिंग करावे लागेल दीपक कर्णुकला.
दीपक कर्णुकसाठी पारितोषिक आहे हरीश चंदनेकडून. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. इथे काय घडलं, ही कॅच होती का मॅच होती, येणारे काही षटकं सांगून जातील, परंतु कुणाल पिंगळेने ही कॅच ड्रॉप केली आहे. इथे मिळलेली सिंगल आणि या सिंगलच्या बरोबरीने धाव फलक जाऊन पोहोचतोय 19 धावा. 19 धावा बरोबर समतोल दोन्ही संघ धावत आहेत. कारण पहिल्या 2 ओव्हरचा जर विचार केला दोन्ही टीमचा तर 2 षटकांच्या अंती 20 धावा होत्या. इथे चेंडू संपले त्या षटकामधले ते एकूण 19 धावा दाखल करून म्हणजे थोडंसं पुढे ओम साईराज क्रिकेट संघ बीड संघ. पंढरी पवार दुसऱ्या ओव्हरमध्ये आणखी एक षटक मला असं वाटतं तनयकडे असेल. सगळ्या टीम्स आहेत बीड आणि घोडुली. हा सामना मला असं वाटतं श्रीदत्त घोडुलीच्या स्पर्धेमध्ये देखील झाला होता, त्यामध्ये बीड संघ सहजरित्या जिंकला. तो रिव्हेंज घेण्यासाठी ही टीम मैदानामध्ये उतरली आहे. अद्याप तरी म्हणेन दोन्ही टीम बॅलन्स आहेत, सामना बॅलन्स आहे. इथून 4 षटकं जो चांगला खेळेल तो तुम्हाला विजयी होताना बघायला मिळेल. बॉलिंगसाठी आलाय हर्ष, आणखी एक यंगस्टर. 500चा कॅश प्राइज आहे प्रति षटकासाठी हरीश चंदने यांच्याकडून. लगातार 3 षटकार जर मारले तर संतोष जोरकर आणि सूरज केदारी साहेबांकडून 1000चं कॅश प्राइज आहे. जगदीश आगवले यांच्याकडून देखील प्रत्येक 2 षटकारासाठी 1000चं कॅश प्राइज आहे. 18 चेंडू आणि 39 धावसंख्येची गरज. आडव्या पाटने हा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट करायचा होता चेंडूला, थोडासा अतिरिक्त बाउन्स चेंडूने घेतला. आणि हा हर्ष जो गोलंदाज आहे ना या बॉलसाठी ओळखला जातो, जाणला जातो, कारण टप्पा पडण्याचा थोडासा अतिरिक्त बाउन्स या खेळाडूला नेहमीच मिळत असतो. हर्षने जर विकेट काढली तर दीपक करूनची विकेट तर 500चं कॅश प्राइज सूरज केदार यांच्याकडून. इथे आणखी एक चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने अँगल बनवत असताना हा चेंडू हर्षचा बघायला मिळाला. चांगला बॉल टाकतोय हर्ष, अगदी संभ्रमात पडलाय, विचार करण्यास भाग पडलाय ते दीपक कर्णुकला. या मॅचमध्ये हाच तो खेळाडू ज्याने सेकंड ओव्हरमध्ये अगदी षटकारांची आतिषबाजी केली. पहिल्या षटकामध्ये तनयवरती आक्रमण चढवलं, आता मात्र शांत उभा आहे. चांगला बॉल, तितकंच चांगलं प्रत्युत्तर दिलंय. विनय बघत राहिला चेंडूवरती, लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे गेलाय चेंडू, षटकार. धावा धावफलकावरती हर्ष. इथे चांगला बॉल बघायला मिळाला. घोडुली टीम जसे जसे डॉट बॉल टाकते तशी तशी मॅच मध्ये वापसी करते, कारण दोन्ही टीम आमच्यात आहेत, दोन्ही टीम घरच्याच आहेत, याच पंचक्रोश मधले आहेत. जो जिंकेल तो पंचक्रोशीचा संघ जिंकेल. परंतु अशा वेळेस दीपक पाटील यांचे डॉट बॉल खेळले, जे डॉट बॉल जयने खेळले ते मात्र वापसी करणार आहेत, ते हर्षच्या बाजूने घोडुली टीमसाठी. चांगली गोलंदाजी करतोय. 3री ओव्हर अगदी निर्णायक ठरले या मॅच मधली. आणखी एक चांगला बॉल, खोलात टाकलेला बॉल, अगदी मिड विकेट मध्ये फिल्डर तिथे पोहोचेल. थोडीशी आउटफिट दिली, थोडीशी टर्न घेते चेंडूला आणि पॅडी तिथे पोहोचलाय. तोपर्यंत मिळतील या चेंडूवरती धावा 2 आणि या 2 धावसंख्येने धावफलक पोहोचलाय. 3ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण 30 धावा. शेवटचे 12 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज. शेवटचे 12 चेंडू 30 धावसंख्येची गरज. चला टीम मीटिंग घेऊ नका, टीम मीटिंग प्लीज घेऊ नका घोडुली संघ, कारण तुम्हाला 25 मिनिटांमध्ये सत्र संपवायचं आहे. शेवटचे 12 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज.
जोपर्यंत दीपक पाटील मैदानावरती आहे तोपर्यंत विजय येऊ शकतो बीड टीमच्या बाजूने, परंतु दीपक पाटीलची विकेट त्यासाठी पारितोषिक देखील लावलंय संतोष जोरकर यांनी. जर दीपक पाटीलची विकेट जर मिळाली तर 500चं कॅश प्राइज. सूरज केदारी आणि दीपकजी संतोषजी जोरकर यांच्याकडून हे पारितोषिक आहे. बॉलिंगसाठी आता आलाय पॅडी पंढरी पवार. पॅडी पवार हरीश चंदने यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500चं कॅश प्राइज आहे. दीपक दादाच्या विकेटसाठी पंढरी पवारसाठी 500चं कॅश प्राइज आहे. गणेश पडवलकर यांच्याकडून पैसे जमा करा आता, कारण कॅल्क्युलेशन वाढलंय. शेवटचे 12 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज. हाय व्होल्टेज सामना, पंचक्रोशी लॉटची ही पहिली लढत प्रेक्षकांची मनं जिंकून गेली आहे. शेवटचे 12 चेंडू 30 धावसंख्येची गरज. घोडुली जिंकणार की बीड संघ जिंकणार? शेवटचे ते अमर पवारचे 2-3 फटके कुठेतरी जिवारी लागले असतील बीड टीमच्या, कारण असं वाटलं आवाक्यात मॅच होती ती थोडीशी लांब गेली की काय. शेवटचे 12 चेंडू 30ची गरज. चांगला बॉल, तितकाच चांगला फटका. स्वीपर कव्हरला हर्ष तिथे आहे. चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होत नाहीये. समीकरण आता बदलेल. शेवटचे 11 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज. शेवटचे 11 चेंडू 29 धावसंख्येची गरज. जसे जसे डॉट बॉल, जसे जसे सिंगल डबल येतील मॅच मध्ये पॅडीकडून पक्कड मजबूत केली जाते. हाच तो पॅडी ज्याने दुसरं षटक टाकलं. फक्त 8 धावसंख्येचं, एक विकेट मिळाली ऋषीची आणि त्यानंतर आणखी एक षटक त्याच्या वाट्याला आलं, 4थं, आणि स्वतःच्या कडवणी दुसरं. चांगली बॉलिंग करतोय. खोलात टाकलेला बॉल जयच्या माध्यमातून लॉंग ऑफला. विनय तिथे आहे. एकच धाव मिळेल. या एका धावसंख्येने समीकरण बदलते. शेवटचे 10 चेंडू 28 धावसंख्येची गरज. शेवटचे 10 चेंडू 28 धावसंख्येची गरज. दीपक पाटीलला काहीतरी करून दाखवावं लागेल. गोल्ड, ओल्ड इज गोल्ड, संतोष जोरकरने हे उल्लेख केलाय. हे का केला हे दाखवावं लागेल. इथे आडव्या पाटने फटका तर फसलाय. तनय पोचेल का की फिल्डर पोचते? कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप, रनआउटची संधी, परंतु कुणाल थोडासा पुढे आला. आता तिसऱ्या पंचाची मागणी केली जाईल का याकडे मोठं लक्ष आहे, परंतु तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते आमचे दाभोलकर सर यांच्याकडून, कारण ही क्रुशल मॅच आहे, क्रुशल विकेट आहे, निर्णायक विकेट आहे. आणि जर हिते फलंदाज सेफ असेल तर मग ही कॅच होती का मॅच होती हा प्रश्नचिन्ह उभा असेल या मॅच मधला. पोचलाय. नॉट आउटचा इशारा पंचाने दिलाय. सेफ आहे. दीपक कर्णुक ही कॅच या मॅच मधली ही कॅच नव्हती तर मॅच होती, कारण दीपक कर्णुकच्या बॅट मधून जर आपण विचार केला तर 3 षटकार दीपक कर्णुकच्या बॅट मधून आलेत. मी सुरुवातीलाच उल्लेख केला की जोपर्यंत दीपक पाटील मैदानावरती आहे विजयाची अपेक्षा करू शकते ओम साईराज क्रिकेट संघ, बीड संघ. आणि आता तर जीवनदान देखील मिळालंय. मॅच फिनिश करून द्यावं लागेल. 9 चेंडू 26 धावसंख्येची गरज. हे 3 चेंडू या मॅच मध्ये फार निर्णायक आहेत. हे 3 चेंडू कोणाच्या बाजूने जातील हा मोठा आता प्रश्नचिन्ह उभा आहे. उर्पिच बॉल, वड स्ट्रोक, वाडी लॉंग ऑफला षटकार ठोकलाय. ची गरज होती. पॅडीला इन्व्हाइट केलं. त्यांनी अगोदरच्या बॉल वरती विकेट घेण्याचे चान्सेस क्रिएट केले, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाही. आता समीकरण बदलत आहे. शेवटचे चेंडू बाकी ते 8 आणि 20 धावसंख्येची गरज. 20 धावा, 8 चेंडू, 40 धावा धावफलकावरती आल्या. दीपक पाटीलच्या बॅटमधून अद्याप आलेत षटकार ते 4. काय बॅटिंग करतोय दीपक पाटील आपल्या मैदानावर, आपल्या घरचंच मैदान म्हणूया, कारण जवळच तो प्रॅक्टिस देखील या मैदानावरती करत असतो. या मैदानावरती चांगली बॅटिंग केली आहे दीपक पाटीलने. 4 षटकार अद्याप त्याच्या बॅटमधून आले. संघ पोहोचला 40 धावसंख्येवरती. शेवटचे 8 चेंडू 20 धावसंख्येची गरज. वैयक्तिक 29 धावसंख्येवरती खेळतोय. प्रणाल लाले यांचं या ठिकाणी आगमन इथे होत असताना त्यांचं स्वागत आहे. प्रणाल लाले यांचं स्वागत आहे. खोलात टाकलेला बॉल, चांगला बॉल. पॅडीचा कमबॅक या मॅच मध्ये होत असताना कधी पारडं जड होते घोडुली टीमचं, कधी पारडं जड होते बीड टीमचं. अगदी ठोसा चालू आहे. 2 कट्टर प्रतिद्वंदी एकमेकांच्या विरोधामध्ये. चांगला सामना, प्रेक्षकांची मनं जिंकणारा सामना. शेवटचे 7 चेंडू 20 धावसंख्येची गरज. या मॅच मधला हा सगळ्यात निर्णायक बॉल.
और पिच बॉल दांडी गुल. दांडी गुल केली आहे पॅडीने. यासाठी त्याला इन्व्हाइट केलं होतं घोडुली टीमने. ती विकेट मिळाली आहे दीपक पाटीलची या शेवटच्या बॉल वरती. आता 6 चेंडू आणि गरज असेल 20 धावसंख्येची. डीजे क्लिअर झालेत आणि फ्रेश लॉटचा पहिला सामना, पंचक्रोशी लॉटचा पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आहे. 6 चेंडू 20 ची गरज आहे. अमोल हडप यांचं देखील मनापासून आम्ही स्वागत करतोय. अमोल हडप यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन बसून घ्या. अभिजित गायकर आपण कुठे असाल तर आपण ॲज स्कोरर या व्यासपीठावरती. दुर्शन तांडेल देखील सामना एन्जॉय करतात, त्यांचं देखील स्वागत. अमोल हडप फार बिझी आहेत मला असं वाटतंय. आडवा पाटणे खेळण्याचा प्रयत्न, फटका तर फसलाय. तिथे पोचतोय विनय आणि फलंदाज बाद जय. आणि आता बॅटिंग करण्यासाठी गेलाय विशाल सुखदरे बॅटिंग करण्यासाठी गेलाय. यानंतर एक मोठी लढत तुम्हाला बघायला मिळेल. जय मल्हार कलोते मयूर जाधवचा संघ, त्यांनी पुरस्कृत केलेला संघ, आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला नावंडी टीम बघायला मिळेल. अमोल हडप आमच्या व्यासपीठावरती सामना एन्जॉय करतात. अमोल हडप नावंडी टीमची मॅच बघण्यासाठी आले. निलेश हडप यांना देखील विनंती आहे की आपण सुद्धा आमच्या व्यासपीठावरती यावं. निलेश हडप आपण या. शेवटचे 5 चेंडू आणि 20 ची गरज. बॉलिंगसाठी आलाय वामन खंडागळे. सगळ्या लेफ्टी बॉलरचा वापर घोडुली टीम कडून करण्यात आलाय. ही मोठी बाब आहे त्यांच्यासाठी. आज चांगला बॉल बघायला मिळाला. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. दाभोलकर सर आम्हाला कळवत आहेत. आणि या व्हाईट बॉलच्या नंतर समीकरण बदलते. शेवटचे 5 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज. एखादा षटकार, प्रशांत आणि विशालकडे ती क्षमता आहे. एखादा षटकार जरी आला तरी वामन खंडागळेवरती प्रेशर येऊ शकतो. तो षटकार मारण्याचं काम, तो मोठा फटका मारण्याचं काम करावं लागेल विशाल सुखदरेला. 5 चेंडू 19 हे समीकरण या मॅच मधलं. कोण जिंकेला सामना. उर्पिच बॉल, विशालचा फटका चांगला आहे परंतु तिथे आहे विनय, घेतली सोपी झेल. फलंदाजी ते होते विशाल सुखदरे बाद. आता मजा येईल कारण बॅटिंगसाठी गेले लेफ्टी बॅट्समन राज. लेफ्टीच्या विरोधामध्ये लेफ्टी हवा देखील साथ देते लेफ्टी बॅट्समनला. आणि आता गरज आहे 4 चेंडू आणि 19 धावसंख्येची.
कॅच जिथे पकडली तिथेच मॅच आता युटर्न घेतलं. दीपक पाटीलची मोठी विकेट या मॅचमध्ये, या सामन्यामध्ये युटर्न देण्याचं काम मात्र झालंय घोडुली टीमच्या बाजूने. परंतु वामन खंडागळे याच्यावरती जर आक्रमण झालं तर मग मॅच शेवटच्या मोमेंटपर्यंत जाईल. कुणाल तांडेल आपण या, कुणाल तांडेल आपण कुठे असेल तर आमच्या थर्ड फ्लोअरला आपण या, लिफ्टनी या मागून. प्रशांतजी खांडेकरांनी सगळ्या गोष्टी केल्या, फक्त एक गोष्ट बाकी ठेवली, ती व्यासपीठाला लिफ्ट. तर तिथे लिफ्ट असती तर आणखी मजा आली असती. वामन खंडागळे बॉलिंगसाठी थोडीशी मॅच आता फसली आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पाठीमागच्या दिशेने, फ्लाय स्लिपला चांगली फिल्डिंग होत असताना आमच्या या व्यासपीठावरती नरेशजी हजारे साहेबांचं आगमन झालं, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. त्याचबरोबरने गणेशजी काटकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले, आम्ही त्यांचं देखील मनापासून स्वागत करतोय. आणि ओमकारजी निवळेकर यांचं देखील मनापासून आम्ही स्वागत करतो. देहवळीवरून, कर्जत देहवळीवरून ते या ठिकाणी आलेत सामना बघण्यासाठी, प्रशांतजी खांडेकर यांचं आयोजन बघण्यासाठी, त्यांना भरभरून शुभेच्छा देण्यासाठी. त्या सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. औपचारिकता आता शिल्लक असेल सामन्यामध्ये. 3 चेंडूचा खेळ संपलाय. इथे अगोदरच बॅट फिरली, नंतर बॉल गेला, पंचांचा वाईट बॉलचा इशारा, वेगाने बॅट फिरवते प्रशांत. 17 धावसंख्येची गरज आहे अजूनही 3 चेंडूमध्ये. 3 चेंडू 17, 3 लगातार षटकार येतील का या मॅच मध्ये? एखादा आला तरी मजा येईल प्रशांतच्या बॅटमधून. इथे आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शपशर नांगी टाकले की काय असं वाटू लागले, कारण दीपक पाटीलची विकेट, ऋषी कर्णुकची विकेट या मॅच मध्ये बॅकफुटला येऊन ठेवतीये ती ओम साईराज क्रिकेट संघ बीड टीमला. औपचारिकता आता शिल्लक आहे. ओरपिच बॉल, फटका तर चांगला बघायला मिळाला आणि गेला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. एक चेंडू 11, एखादा नो बॉल, एखादा वाईट बॉल, त्यावरती चौकार, मजा येईल या सामन्यामध्ये. निर्णायक क्षणाला मॅच जाऊ शकते, परंतु तो औपचारिकताच म्हणूया आपण. 1 बॉल 11ची गरज. इथे फटका, पंचांचा वाईट बॉलचा इशारा आलाय. अजूनही 1 बॉल 10ची गरज आहे. क्रिकेटमध्ये कोणतीही धाव कोणत्या क्षणाला, पंचांचा वाईट बॉलचा इशारा आहे, सॉरी तिसऱ्या पंचाची मागणी पंचांनी केली आहे. वाईट बॉल चेक केला जाईल. फिल्डिंग रिव्ह्यू आहे, चेक करण्यात येईल. बॉल आहे, फायर डिलिव्हरी, फायर डिलिव्हरी आणि सामना जिंकलाय तो ओम साईराज बीड टीमने. घोडुली टीमने हा सामना जिंकलाय, हार्दिक अभिनंदन. आणि हार्ड लक असेल ओम साईराज क्रिकेट संघ बीड, तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. श्री दत्त घोडुली टीमने हा सामना जिंकला, हार्दिक अभिनंदन. पाहुण्यांचा आपण सन्मान इथे घेणार आहोत. नरेशजी हजारे साहेब आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी प्रशांतजी, सचिन कर्णुक यांचा आम्ही सन्मान इथे करतोय. मी प्रशांतजी खांडेकर यांना विनंती करतो की आपण सचिनजी कर्णुक